मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे हुंडा. हुंडा घ्यावा की नाही घेतला पाहिजे यावर खूप मतभेद आहेत. पण चला आज जाणून घेऊया अध्यात्माच्या दृष्टीने की हुंडा घेतला पाहिजे की नाहीये. तर आपल्या सोबत आज जगत आणि भगत हे दोन्ही पक्ष इथे जोडलेले आहेत आणि दोन्हीही आपले इथे मत मांडतील की हुंडा का घ्यावा आणि हुंडा का घेऊ नये. सुरुवात करूया चर्चेची रामेश्वर भगत सोबत की नेमका हुंड्याची प्रथा सुरुवात कुठून झाली. नमस्कार रामेश्वर सर. नमस्कार. तर रामेश्वर सर मला इथे सांगा, की हुंडा सुरुवात झाली कुठून या प्रथेची? हो, हुंडा प्रथाच नाहीये. पूर्वी काय होतं, मुलीला एक मदत म्हणून पैसे दिले जायचे. तिच्या परिस्थितीनुसार आणि खूप म्हणजे मोठ्या घरची जर असेल, तर तिला काही एवढं हे बी दिलं जात नव्हतं. पण जे मध्यमवर्गीय किंवा गरीब वर्गातले याला थोडे पैसे दिले जात होते. तिचा संसार थोडासा सावरण्यासाठी तिला एक मदत म्हणून. पण याचं रूपांतर असं झालं, की हुंडा हा शब्द लागला त्याला अच्छा. आणि भरपूर प्रमाणामध्ये सोनं आणि पैसे याची त्याच्यावर एक प्रकारची म्हणजे बोली लागल्यासारखी लागली. म्हणजे ती मुलगी विकल्यासारखी झाली, ती विकत घेतल्यासारखी झाली. मुलगी पैसे देऊन विकायची. म्हणजे पुढच्यानी ती मुलगी आधी पैसे एका घेतले आणि मुलीला मुलगी घेतली. पैसे देऊन तिला मदत म्हणून पैसे आई-वडील द्यायचे, तर आज ती हुंडामध्ये बदल झाला असं तुमचं म्हणणं आहे. बदल झाला त्याचा अच्छा. त्याचं रूपांतर उर्मिलाताई, हुंडा या तुमच्या पद्धतीत मते झालं. हुंडा घ्यावा की नाही घ्यावा तुम्हाला काय वाटतं? हो, आता रूढी परंपरेनुसार सामाजिक मान्यता असल्यामुळे आपण घेऊ शकतो. अच्छा. आणि हं. त्यात त्यात काय हरकत आहे, की आई-वडील जर प्रेमाने वधू पक्षाला, वर पक्षाला सन्मानाने भेट देत असतील, तर का नाही घेऊ? की सर तुमचं काय मत आहे यावर? हो, हुंडा घ्यायला पाहिजे ना. म्हणजे आपण मुलाला एवढं शिक्षणाला खर्च करतो. आज इंजिनिअर केला मुलगा, त्याला एवढा खर्च लागला. म्हणजे पैसे हुंड्या रूपात मग पैसे वसूल होते ना आपले. खर्च कुठून वसूल करायचा? मग शेती विकायची का आपली राहिलेली 1 एकर 2 एकर. तर याच्यातून आणि ज्या मुलीला जर चांगलं घर बघायचं असलं त्याला आई-वडील हुंडा द्यावाच लागतो. आणि आपण जर बिगर हुंड्याची मुलगी केली, तर उद्या आपले पाहुणे-रावळे म्हणतील, "अहो याला कोणी देत नव्हतं म्हणून याने बिगर हुंड्याची आणली. त्याच्याकडे काही नाही म्हणून याने बिगर हुंड्याची आणली." त्यासाठी हुंडा घेणं हे गरज आहे. काळाची गरज आहे. आणि चांगलं घर पाहायला हुंडा घ्यावाच लागतो. ज्या मुलीच्या वडील कोणी असले ते पाहायला आले. त्याला जर चांगलं घर बघायचं असलं, त्याला हुंडा द्यावाच लागतो. बिगर हुंड्यात थोडं होणार आहे. की सर एवढे मग शासनाचे सर्व भरपूर रूल्स आहेत की हुंडा घेऊ नये यावर मोहीम चालतात, अवेअरनेस कॅम्प चालतात. तरी हुंडा घेतला जातो का? म्हणजे घेतातच हां, का? कोणत्या शास्त्रामध्ये हुंडा घेऊ नये? कोणत्या अच्छा. शास्त्रामध्ये हुंडा घेऊ नये? सोनं करू अहो नये? हं. एक मिनिट अहो, त्यांचं मत हुंडा आपण घेणं डाके सरांचं आधी मत ऐकून हां. घेऊ आपण. हां. नाही, हुंडा कोणत्या शास्त्रामध्ये हुंडा घेऊ नये, हुंडा देऊ नये. तुम्हाला चांगलं घर पाहिजे हुंडा द्यावा लागेल. उद्याचे माणसं मग काय 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 करतील? तुमच्या मुलीला 10 तोळे सोनं घालायचं ते आणि ते मग कुठून करणार ते? वावर विकून करते. मुलाला एवढे पैसे लावले, हे करायचं मुलीला चांगलं घर बघायला हुंडा द्यावाच लागतो. उर्मिलाताई, एखादी मुलीला समजा हुंडा दिला जातो. आता तुमच्या घरामध्ये पण सून आलीये, तुम्ही हुंडा घेतलाय समजा. बरोबर. तर तो हुंडा घेतल्यानंतर पण तुम्ही त्या मुलीला कशी ट्रीटमेंट देता? म्हणजे एकदम सुनेसारखं देता की मुलीसारखं देता? सुनेसारखं, काही वेळेस मुलीसारखं आणि जास्त पैसा आला ते जास्तच मानपान देणार सुनेला. अच्छा, पण असं घडतं का नक्की? हो, तसं आहेच ना, प्रथाच आहे ती. रामेश्वर भगतजी तुम्हाला सामाजिक काय मान्यता वाटतं? आहे असं ती. तुम्ही काही इथे नाही, नाही, नाही. असं मांडू हे शकता का? चुकीचं आहे. हं. हे हे चुकीचं आहे. म्हणजे हुंडा दिला तर तिला मुलीप्रमाणे कितीतरी चुकीची प्रथा आहे. अहो, तिने मुलगी दिली. इथं तुकाराम महाराजांनी साळंकृत कन्यादान असं प्रमाण दिलं त्यानं. साळंकृत कन्यादानाचं प्रमाण दिलेलं आहे, की ते कन्यादान त्यांनी तुम्हाला कन्याच ही दान केली. मग आणखीन काय राहिलं तुम्हाला ते याच्यात? आणि तुम्ही म्हणता तिला मुलीसारखं म्हणजे आम्ही जर समजा हे करीत असलो समजा ट्रीट नाही करीत तिला. कधी-कधी समजा तसं बी करतो. का? अहो, आपल्या मुलीसारखं तिला बी कारण कारण ती कायम तुम्हाला सांभाळणारी आहे आता ती. शेवटपर्यंत मुलगी तर तुमची तिकडे सासरी गेल्याच्या नंतर तिलाच मुलगी म्हणून जर तुम्ही जर तिला सगळं चांगलं जीव लावला, तिला जर सगळ्या सुखसुविधा दिल्या, तिच्याबरोबर चांगला व्यवहार जर केला, मानसिकतेचा, बोलण्याचा, तर ती तुम्हाला किती म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये तुमचं हे करीन, सांभाळ करीन. आणि नाहीतर मग याचे परिणाम शेवटला भोगावे लागतात. नाचता याच्यामुळं त्या मुलीला जास्ती अत्याचार झाला तर तिला आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागतं. त्याच्यामुळे तुमचं बी घर जातं आणि त्याचं कारण ती केस कार्य होते आता. मुलं अनाथ होते ही चुकीची प्रथा आहे. सुनेला मुलीप्रमाणे जर वागलं, तर तशा घटना घडणार नाहीत आणि आपला बी परिवार सुखी राहील.
अच्छा. तर उर्मिलाताई, इथे हुंडा घेतल्यानंतर सुद्धा परिवार सुखी राहतो का सरांचं म्हणण्याच्या हिशोबाने? तुम्हाला काय वाटतं? हो, राहतो ना. जितका जास्त हुंडा तितकी जास्त मान-प्रतिष्ठा, तेवढा मान-सन्मान समाजामध्ये मिळतो आणि वाह-वाह होते समाजामध्ये. नाही याने मुलाला मुलगी चांगली पाहून आणली, एवढे तोळे सोनं दिलं, एवढे दागिने दिले, सोफा दिला, पॉट दिला, बरेच काही घरामध्ये जे काही वापरणारे ते साहित्य असतं. गाडी सुद्धा देतात हुंड्यामध्ये. की सर, तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? नाही बरोबर आहे. उद्या समजा लग्न झालं मुलाचं, हं. कोणी पाहुणे आले, कोणी गावातले लोक आले, कोणी काय विचारतं, काय काय आलं मुलीला, हुंडा किती घातला? आणि मुलीला सुरुवातीला जर आपला हुंडा नसेल तर आपलं साधं घर पाहायचं. चांगलं घर पाहायचं मला हुंडा द्यावाच लागतो ना. आपलं जर हुंडा आपली कॅपॅसिटी नसली तर आपलं साधं घर पाहायचं. आणि चांगलं घर पाहायचं मला हुंडा द्यावाच लागतो. आणि काहून की समोरवाल्याला चांगलं घरवाला विचारते ना, तू या घराची मुली केली, हुंडा किती भेटला, सोनं किती केलं मुलाला, दाखीट केलं, गांगठी केली का? हे परंपरा आहे. कल्पनाताई, चांगल्या घरात तुमचं मुली यावर पाहून काय मत आहे? मी म्हणते जर तू आजकाल मुलींना पण शिक्षणाला पैसा वगैरे लावावा लागते की नाही, आणि जर पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही हुंडा घेऊन हे करता तर मग तुम्ही अनपढ मुलगी कराल का? दिसायला आधी कशी मुली असली तरी कराल नाही, तसं? नाही ना, अनपढ मुली करायचा नाही विषय. मुलीवाले पहिले मग आमच्याकडे येतात ना, मुलंवाल्याकडे. आम्ही मुलीवाल्याकडे जात नाही. मग त्याने जाताना कॅपॅसिटी पाहून जायचं ना. तर आपली कॅपॅसिटी राहते ना मुली, जिथं आपली कॅपॅसिटी ते घराच्या कडे वाजायची ना. मोठ्या घरात गेलं तुम्हाला हुंडा द्यावाच लागेल ना. ती जर मुलगी जर शिकत आहे, ती जर आपल्या पायावर उभी राहून ती पण म्हणजे कमवून आपल्या पायावर उभी आहे, तर मग ती का बरं सहन करणार? जर ती सून म्हणून आली तर मग ती तुमची सेवा का बरं करणार? जर हुंडा देऊन तुमच्या नाही, घरी आली तर ती तुमची सेवा नाही करणार ना. तिला तुमची सेवा करावी लागणार. सेवा करायसाठी तर ते एवढं शिक्षण केलं, एवढे पैसे लागले. आमच्या मोठ्या घरामध्ये आम्ही बायाला नोकरी लावत नाही. आमची फक्त सेवासाठी आणि चांगलं घर पाहायसाठी हुंडा द्यावाच लागतो. आमची परंपरा आहे आणि आमचं खानदानी आहे. आम्ही बिगर हुंड्याच्या पोरी केल्या नाही, करणार बी नाही. ताई, तो तुम्ही जी म्हणण्याचा सून आणणार आहात, ती शिकलेली आणणार आहात की कशी, म्हणजे गावाकडची आणणार आहात? शिकलेली आणणार. मग तुम्ही शिकलेली आणणार आहात, तर मग तुम्ही हुंडा घेण्याची इच्छा आहे का तुमची तरी पण? ती तर ऑलरेडी जॉब करणार, पैसे हो, मग कमावणार. आता मला सांगा, मुलाला जर एवढं शिकवलं, त्याला मोठ्या पदावर नेण्यासाठी त्याला खूप सारे पैसे लागले ना शिक्षणासाठी. मग अशिक्षित मुलगी का करावी आम्ही? आता इथे ढाके सरांनी एक प्रश्न मांडला होता, की कुठल्या शास्त्रामध्ये आहे बरं की हुंडा घेऊ नये म्हणून? आता हा जो आपला हो. विषय चाललेला आहे तो परंपरेचा चाललाय आणि कितीही योजना आले तर त्याच्यावर एक तर नक्की हेच आहे, की आज पण हुंडा घेतलाच जातो. मोठ्या मोठ्या घराण्यामध्ये हुंडा घेतला जातो, बरोबर? रामेश्वर सर, तुम्हाला असे काही गोष्टी माहित आहेत का, की हुंडा घेतल्यानंतर त्याचे परिणाम, दुष्परिणाम असे आढळलेत तुम्हाला? आहे तर प्रमाणासहित आहेत. अहो, इथं अभंगाच्या द्वारे संत असे सांगतात की ऋण वैर हत्या येईल भोगायशी. ज्यांनी जर समजा ऋण घेतलं, हुंडा दिला म्हणजे त्या पुढच्यानी ऋण घेतलं, ते त्याच्यावर कर्ज झालं ते, आणि हत्या केली तरी ती भोगून फेडावं लागते, आणि वैरत्व केलं तरी पुढच्या जन्मामध्ये वैरच होतो. आणि ऋण जर घेतलं म्हणजे हुंडा दिला म्हणजे ऋण घेतलं, ते कर्ज झालं, आणि ते कर्ज जन्म घेऊन फेडावं लागतं. याचं उदाहरण असं आहे, इथं गीतेत सांगितले कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. इथं केलेलं कर्म कदापि चुकू शकत नाही. त्याचं कर्म बनून, त्याचं प्रारब्ध बनून आपल्याला पुढच्या जन्मात फेडावं लागतं. जसं वाली राम ज्यावेळेस सीतेच्या शोधाला निघले, तर मध्यंतरी सुग्रीवाची भेट झाली आणि ते म्हणू लागले आम्हाला सहकार्य करा. राम म्हणू लागले, ते सुग्रीव म्हणला तुमचं कुटुंब कुठं लंकेत आहे, माझं कुटुंब इथंच माझ्या भावाने नेलंय. सक्का भाऊ आहे माझा तो वाली. आणि मग त्याची बायको पतिव्रता होती, ते म्हणला ती पतिव्रता यांनी उचलून नेली म्हणे. आणि मग राम म्हणले मी त्याला युद्ध करतो, पण सुग्रीवाने सांगितलं की रामा, तुम्ही जर त्याच्या समोर जात तर त्याला असं वर प्राप्त तपश्चर्याने की त्यांनी वर मागून घेतला की जो शत्रू माझ्या समोर येईल त्याचा अर्धबल हरण होईल. म्हणजे त्याचा अर्धबल गेल्याच्या नंतर शत्रू अपराजित होत होता. मग रामाला त्यांनी सांगितलं, रामाने झाडाच्या आडून बाण मारला. झाडाच्या आडून बाण मारल्याच्या नंतर तो वाली मेला, आणि त्याच्यानंतर सुग्रीवाला त्याची पत्नी परत दिली रामरायाने सोडून. पण त्याचं कर्म बनलं, आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र कृष्ण अवतारात म्हणजे कृष्ण होऊन आले द्वापार युगामध्ये, तर ते बदला त्यांना ती जी आत्मा होती वाली
ती शिकारी झाली आणि शेवटला ज्यावेळेस कर्म बनलेलं होतं ते, तर ते यांनी वालीनी काय केलं, कृष्णाने पद्म होते त्यांच्या पायाला कृष्णाच्या, तर त्या शिकाऱ्याने सगळं युद्ध संपलं होतं याचं, यादव कुल नष्ट झालं. श्रीकृष्ण भगवान झाडाखाली असे बसले होते, पायाला त्याच्यामध्ये ते समजत होतं ते पद्म. तर यांनी झाडाच्या आडून याला वाटलं एखाद्या हरणाचा डोळाच आहे, म्हणून यांनी बाण मारला आणि तो विषाक्त बाण श्रीकृष्णाच्या पायामध्ये लागल्यामुळे श्रीकृष्ण भगवान मृत्युमुखी पडले. ज्यावेळेस त्यांनी ते तिथे जाऊन पाहिलं शिकाऱ्याने, आणि मग तो माफी मागू लागला, माझं चुकलंय, मला माफ करा, मी पापी असं. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की नाही, मी राम होतो आणि तू वाली होतास, त्यावेळेस मी तुला झाडाखाली घेऊन मारलं, तर आता त्याचा बदला चुकता झाला, कर्म बरोबर झालं म्हणले, आता मुक्त झालं, मी मुक्त झालो त्या कर्मातून. मग तसं जर तुम्ही जर हुंडा घेतला, तुम्ही जर तसं हे केलं तर बिलकुल तसंच होणार. बिलकुल ते हुंडा आपल्याला त्याचं जे कर्ज ऋण आपण हुंड्याचं जे घेतलेलं आहे हुंडा, ते कर्ज रूपाने झालेलं आहे. त्यामुळे आपलं कर्म बनल्यानंतर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये बिलकुल फेडावं लागणार. त्या याच्यामध्ये ज्याच्याकडून पैसे घेतले त्याच्या इथं जाऊन आपल्याला कोण्याही रूपात फेडावं लागेल. म्हैस व्हावं लागेल, गाय. आमचे संत रामपालजी महाराज तिथं सांगता की तुम्हाला तिथं म्हैस म्हणून दूध द्यावं लागेल, गाय म्हणून द्यावं लागेल, किंवा बैल झाल्याच्या नंतर तिथलचे जे आऊत आहे, जे मेहनत करायचे हाल आहे, ते तुम्हाला ओढावं लागेल. असं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे कुत्रा होऊन दारात बसून फेडावं लागेल. कुठल्या तरी याच्या रूपांतरामध्ये तुम्हाला हे करावं लागणार आहे. तो तसं ते मग काय फायदा त्या याचा, जर आपल्याला जर ते भोगायला येत असलं तर. हे प्रमाणशीर गोष्टी येतात, शास्त्रप्रमाणे आला. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे गाथ्यामध्ये 146 पित्या वाटा लावून खाणे करुणी मंडळ दिली हाती, नवरा ने नवरी घरा पूजून वरा पाह्याचे. समारंभात दिव्याची रोषणाई करून दिवट्याची आरास करून सणे सारखी मंगल वाजले, पक्वान सुग्रास भोजन देऊन सुंदर मुली वस्त्रा सोन्या दागिन्यांनी नटलेली वधू वराला अर्पण करतात. नवरी घरा पूजन वरा पाद्याचे. अर्थ मुलीला घरी घेऊन जातात म्हणून वराचे पाय धुतात, त्याच्या पायाची पूजा करावी लागते. गौरविली वाहिनी व्याखी घडीले काही जेवू नका, वराचे माता पिता व्याही विणीचा मान सन्मान करतात आणि काही कमी पडू देत नाही. आणि त्याच्यासाठी घराकडील मंडळी कशी वागली वाईटही वाटून घेत नाही, किती वाईट वागले तरी त्यांच्या पाठीमागे धावतात आणि त्यांची पूजा करतात. इतके सारे करूनही रागवलेली वीण मात्र मान सन्मानासाठी वराडाच्या मागे बडबड वेड्यासारखी धावत असते. तुका म्हणे जोडीला तुमका पुढे नरका सामिग्री. मूर्ख लोक अविचाराने वागतात. लोकांचे असे आचरण म्हणजे नरकाला जाण्याची व्यवस्था आहे. असे लोक नरकात जातात असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे अभंग नंबर 146 मध्ये. सत्साहेब. तर तुम्ही इथे प्रमाण दिलेलं आहे की तुकाराम महाराजांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हुंडा घेऊ नये, त्यांचा विरोध होता, बरोबर. आणि आता एकीकडे आहेत आपले शास्त्र आणि एकीकडे आहे आपली परंपरा, बरोबर. पण इथे परंपरा जिंकते, कारण कितीही म्हणा लोक हुंडा घेतातच, बरोबर. कितीही लपवलं तरी हुंडा घेतातच. काही केसेस होतात, काही होत नाहीत. आपण रोजची न्यूज बघतो, त्याच्यामध्ये खूप जास्त असे हुंडा प्रकरण बघतो. मुलींना जाळलं जातं, मुलींना मारलं जातं, मुलींचे फॅमिलींना फार त्यांना त्रास दिला जातो, छळ केला जातो, बरोबर. पण आज आपण इथे अध्यात्माच्या दृष्टिकोनाने बोलतोय. तर रामेश्वर सरांनी इथे म्हटलं की तुम्ही जर असं कराल तर इथे कर्मचे फळ तुम्हाला भोगावे लागेल, आणि त्यांनी वालीची कथा इथे सांगितली. तसंच कल्पनाताईंनी इथे तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला. आता मी बद्रीनाथ ढाके सर आणि उर्मिला चिट्टेताईंना एक प्रश्न विचारते, तुमच्याकडे हुंडा घ्यावा याचे काही प्रमाण आहेत का बरं, की एक परंपरा म्हणून चालली आहे? नाही, परंपरा म्हणून चालू, काऊन की आतापर्यंत आमच्या कधी कानावर असं आयलं बी नाही, कधी आम्ही ऐकलं बी नाही. हे फक्त आमच्या आजूबाजूला बसून चालू आहे हुंडा घेणं देणं. आम्ही आमच्या बहिणीला दिला आणि आमच्या मुलाचा घेतला. परंपरा आम्ही सुद्धा बहिणीला हुंडा दिला, चांगलं घर पाहिजे हुंडा दिलेलाच आम्ही. हे कोणत्या प्रमाणात नाही, कशात नाही. की हुंडा त्याला नाव न देता मुलीला जर पैसे खर्च करायला जर द्यायचे असेल तर हरकत काय आहे? नाही, मग आता काही मुलीच्या इथं परिस्थिती गरीब असले तर मग पैसे देतात ना ते, पण त्याचं नावच हुंडा पडलं. तेच देखादेखी पाहून आजकाल मध्यमवर्गीय सुद्धा शिकलेले आहेत,
म्हणजे त्यांची मुलगा काही असो कमवत असो की नसो पण त्यांना हुंडा पाहिजे असते. आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळ्यांना मुलंच पाहिजे, मुलगी नको आहे. त्याच्यासाठी मुलीला गर्भात मारल्या जात आहे. मुलीची संख्या कमी होत आली आहे. आणि आता मुलीला पण सरकारने पण मदत करतात. परिस्थिती नसेल तरी शिकून मुली आपल्या पायावर उभ्या आहेत. आणि जर त्या लग्न करून जर तुमच्या घरी येत आहेत तर त्या तिथे शेरसारखेच राहतील ना. पण आजकाल वृद्धाश्रम का बरं भरत चालले आहे? त्याचं कारण सांगू शकता का तुम्ही? बरं, अगदी छान प्रश्न तुम्ही इथे मांडलाय. उर्मिला ताई, याचं उत्तर काय द्याल तुम्ही? वृद्धाश्रम का बनताय आता हा प्रश्न सामाजिकच आहे. पण वृद्धाश्रम तर नको पाहिजे. तसे तर बघायला गेलं तर वृद्धाश्रम नकोय. आपण जर बघायला गेलं तर काही म्हणजे मुलं परदेशामध्ये असतात. आई वडील एकटे असतात म्हणून वृद्धाश्रमात ते ठेवतात आणि त्यांचा खर्च ते परदेशातून देतात. सर, तर हे वृद्धाश्रम म्हणजे हे म्हाताऱ्या माणसासाठी, त्याच्या मुलाचा हुंड्याचा याचा काही संबंध नाही. हुंड्याचा आणि त्याचा काय संबंध सांगा ना तुम्ही. ताई, अहो पण हे बघा, ती ती हा. जर मुलगी हुंडा देऊन तुमच्या घरी आलेली आहे तर ती कशाला तिथे तुमचं करणार, म्हाताऱ्यांचं करणार? आजकाल जर फक्त नवराच पाहिजे असते मग मुलीला. मग ते सासू सासरे वगैरे कोणी नाही नको चांगलं, पाहिजे. तुम्हाला चांगलं घर पाहिजे, नोकरीवाला नवरा पाहिजे, गाडी घोडी पाहिजे, मग ते करावंच लागेल ना. मग तुम्हाला हुंडा पण द्यावाच शिकलेली लागेल. मग शिकलेली सून पाहिजे असते ना. सुंदर पाहिजे, शिकलेली पाहिजे. इथे थोडा विचार केला की आपल्याला कर्माची भीती सगळ्यांनाच आहे. आपल्याला देवाची सगळ्यांना भीती, कारण देव बघतो. बरोबर. आता ढाके सर, जर कर्म ह्या गोष्टी खऱ्या असतील तर तुम्ही हुंडा घेणार का? कर्म हे फक्त हे संत रामपालजी महाराज शिष्य आहे म्हणून यांना सांगितलेलं आहे. आतापर्यंत आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाही. आतापर्यंत आमच्या कानावर बी नाही आलं. आता हे फक्त संत रामपालजी महाराज शिष्य ते हुंडा घेत नाही किंवा काय करते त्याला माहित आहे. हे फक्त आम्हाला आतापर्यंत कोणी कधी काही याविषयी काही बोललं नाही, कधी माहित नाही. हे आता यांनी सांगितल्यामुळे हे आता हे म्हणतात म्हणून हे माहिती झालं आम्हाला हुंडा घेत नाही म्हणून. रामेश्वर सर, तुमचं काय मत आहे यावर? हा, अहो तुम्ही म्हणतात संत रामपालजी महाराजांचे सांगतात. अहो रामपालजी महाराजाचे शिष्यच नाही, इथं अगोदर संत ग्रंथ आणि संत एकच असतात. वाणीने बोलतात ते ग्रंथातलं ज्ञान ते संत असतात आणि संतांनी लिहिलेलं लिखाण ही वाणी हेच ते ग्रंथ असतात. मग तुकाराम महाराज जर समजा त्याचा विरोध करायले तर तुम्ही असं कसं म्हणता संत रामपालजी महाराज? म्हणजे हे सगळं मार्ग दावून गेले आधी. तुम्ही विरोध करताना हुंड्याला, ते थोडे करतात. नाही, मग हे अभंग कशासाठी लिहिले? हे जे साळंकृत कन्यादान इतर जे अभंग आहेत हे कशासाठी लिहिले गेलेले आहेत? हे वालीचं उदाहरण एवढं मोठं कर्म तयार झालेले हे कशामुळे दिलेले? शास्त्र काय? कोणी वाचलं, नाही, कोणी मार्केटला आलं घे. तुम्ही कधी कथा कीर्तनात याच्या व्याख्यानात कधी गेले का? कथा कीर्तनामध्ये कधी तत्व त्याच्यामध्ये गेले का? गेलेलो आहे आम्ही. हुंडे घेतलेले, हुंड्याचा याच्यात विषय ग्रंथाचा त्याचा काही विषय नाही. कोणी वाचवलं नाही, बामणानं वाचवलं नाही, कोणी वाचवलं नाही. आम्ही बामणाशिवाय आमचं काही झालंच नाही. आम्ही बामण साक्षीवाद आमच्या लग्नामध्ये जे ब्राह्मण सांगतो ते आम्ही करतो. ब्राह्मणाला 2,000 रुपये मी वाचून दाखवते 147 मध्ये. आम्ही ब्राह्मणापेक्षा काही मागितले, ब्राह्मण आम्हाला मोठे सगळं. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि काही पाव केले, ऐका गेले विकली कन्या, पवाडे त्या मुन्याचे. ज्याने आपल्या कन्येचा नवऱ्याला देऊन तिचा सौदा केला त्याला ब्रह्महत्या गोहत्या सारखी पापे लागतील, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे अभंगामध्ये. तुकाराम महाराज यांना सुद्धा त्यांनी विरोध केलाय. ते कोणी पाहिलं पुढं पाप लागून पुण्य लागतं म्हणून. म्हणजे संत मान्य नाही का तुम्हाला? पाप पुण्य लागत नाही तर मान्य आहे, पण आतापर्यंत आम्हाला कोणत्या संतांना सांगितलंच नाही ना. तुम्ही त्या संतांच्या सहवासात गेलेत नाही ना. संतांच्या सहवासात गेलेत नाही. तुम्ही तुमच्या वैभवामध्ये चूर आहेत. तुमच्यामध्ये लग्नामध्ये हुंडा नाही घेतला तुम्ही? नाही, आम्हाला आधी ज्ञान झालेलं आहे. आमचे संत रामपालजी महाराज फक्त 17 मिनिटाची रमिणी असती. त्याच्यामध्ये 33 कोटी देवता, 88,000 ऋषी आणि नवग्रह याचं पूर्ण 17 मिनिटांमध्ये वर्णन असतं. ती स्तुती सगळी हे केलं जाते. 33 कोटी देव,
33 कोटी देवता याची स्तुती असते आणि नवग्रह अच्छा. असते तर 88,000 ऋषी यांचं सगळं त्याच्या स्तुती सुमन असतं. स्तुती केलेली आहे आणि त्याच्याद्वारे ती रमी 17 मिनिटात होती. म्हणजे एवढ्या याच्यात तुमच्या याच्यात तर एक मंगलाष्टक कुठून कसं जोडलंय नवीन काय केलं हे का शास्त्राच्या विरुद्ध आहे सगळं ते. म्हणजे ब्राह्मणी, तसली प्रथा बाजानी, नाहीये. वरातनी, तुमच्या मेहंदी याच्यात नाही, लग्न नाच नाही, गाणं नाही, नाही, असं नाही. कसं काय लग्न लागतं 17 आणि मिनिटामध्ये? तसं नाही. अहो इथं ज्यावेळेस ब्रह्म विष्णू महेशचं लग्न झालं ते समुद्र मंथन केलं तर ती देवी 3 रूपाने त्याच्यात जाऊन बसली नाही. ज्यावेळेस ती गायने आणली तर त्यांनी त्या दुर्गा मातेने ब्रह्मदेवाला सावित्री दिली, विष्णूला लक्ष्मी आणि शिवाला पार्वती दिली. लग्न तिथं कुठं ब्राह्मण होतं कुठं मंत्र होते तिथं. हे असं मग प्रमाण आहे. तुमच्या 15 मिनिटात लग्न झालं काय त्यांचं? आणि मग होतच किशोर तसं. सर, मला जरा बिलकुल तसं. सविस्तरपणे ते सांगा की संत रामपालजी हा. महाराजांच्या ज्या आश्रम मध्ये लग्न होतात, तुम्ही म्हणताय 17 मिनिटांमध्ये लग्न होतं, बरोबर? तिथे हुंडा हम्म. घेतला जातो का? बरोबर. नाही. संत रामपालजी महाराज हुंडा मुक्त विवाह करतात. अहो तिथं लेनदेनच बंद आहे. कुठलंच कोणाला असं जर दान जर द्यायचं असलं एखादा भिकारी आला तर त्याला पैसे देऊ देत नाहीत ते कारण आणि त्याचं पण कर्म मानलं वरात जातं. आणि येणारी ते- आता आणि ताईंचं मग उर्मिला ताईंचं अगदी सगळं बरोबर आहे ना, हुंडामध्ये तुमचं बारात नाही, बँडबाजा नाही, ते लग्न वाटणारच नाही. आणि ताईंचं असं म्हणणं आहे की आमच्या सोबत येणाऱ्या पाहुण्यांचं काय? मिळत नाही तुमच्या. आणि मग आता मुलीच्या आई वडिलांनी तर पैसे द्यायचे कुठे जेवणाचे वगैरे आलेल्या पाहुण्यांना? कल्पना ताई, तुम्हाला यावर काय उत्तर द्यायचंय? देवी तुमच्या भागवत लग्नात पंक्ती राहते जेवायला? आपल्या मुलांचे लग्न बिलकुल फक्त मुलगी दिली, संसार करा. दुर्गाने ब्रह्माला सावित्री दिली, विष्णूला लक्ष्मी दिली आणि शंकराला पार्वती दिली आणि संसाराला लागले. त्यांनी कोणते बँड बाजे वाजवले? ते तर देवी देवता होते आणि प्रमाण आहे ना देवी भागवत मध्ये. तुम्ही खोलून तर बघा सद्ग्रंथ आपले. संत रामपालजी महाराज ज्यावेळेस 17 मिनिटाची जी रमेनी करतात हम्म. त्यामध्ये 33 कोटी देवता, नवग्रह आणि 88,000 ऋषी यांचं जे वर्णन असतं त्याच्याद्वारे जे रमेनी होती आणि त्या ठिकाणी येणारी जे मुलगी आहे ते दोन्ही परिवार उपदेश असतात. दोन्हीकडे बी नामदीक्षा घेतलेले परिवार असतात आणि त्याच परिवारामध्ये ती रमेनी होते. जगत अशी होत नाही. आणि त्या ठिकाणी आलेल्या याला ती मुलगी जे वस्त्र अंगावर असते जुने असे नटून ठटून काही नाही किंवा मेकअप केलेलं नसतं, लिप लावलेली नसती, मेहंदी नसती, एकदम साध्या याच्यामध्ये येते. मुलगा पण तशाच याच्यात येतो आणि दोन्हीकडची आलेली जी मंडळी असते त्या ठिकाणी आमच्या सतलोक आश्रम रामपालजी महाराजांच्या कुठल्याही आश्रम मध्ये अशी रमिनी झाली तर त्या ठिकाणी सगळ्याची जेवणाची व्यवस्था संत रामपालजी महाराज यांच्याकडून पक्वान्न असतात. त्या ठिकाणी लाडू जिलाबी याचं सगळं बेत असतो तिथं पंचपक्वान्न असतात आणि लोक आनंदाने जेवतात आणि ती मुलगी त्या घरात सुखी राहते कारण हुंडा नसल्यामुळे तिथं काही जाचवाचा येत नाही. दोन्ही नामदीक्षित असते आणि नामाने सगळे विकार माणसाचे दूर होतात, वासना दूर होतात, त्याच्यामुळे समाधान झालेले असतं ते. त्यामुळे कोणी कोणाला त्रास करीतच नाही कारण आमचे संत जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आम्हाला ते अगोदर शिकवून दिलेले असते की कुठल्याही जीवाचा मन सुद्धा दुखवायचं नाही. तर मग तिथे त्रास व्हायचा काय संबंध मुलीला? सगळे भक्ती मार्गात असतात, दररोजचे सत्संग ऐकतात, 3 टाइमच्या आरत्या ऐकल्या जातात, तिथं नामजप चालतो. प्रथम नाम, सतनाम, सारनाम असे वेगवेगळ्या 3 नामाची साधना असते. त्यामुळे तिथं काही होतच नाही ना. तिथं मनच दुखवायचं नाही सांगितलं तर तिथं क्रिया कशी होणार दुखण्याची? तर सर, ढाके सर, आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या प्रश्नांचं इथे तुम्ही मांडणीकरण करा आता. नाही आता हाताला मेहंदी नाही, नखपालीश नाही, मेकअप नाही, त्याला लग्न म्हणते का? वरात नाही, भाज्या नाही, त्याला काही लग्न थोडं म्हणतात. जेवण खावणं तर प्रत्येक लग्नामध्ये राहतात ना, बिगर जेवण थोडे जाते लोक. लग्न करायचे ढाके सर, तुमच्याकडे मग काही आता पुरावे काय आहेत का संसार- की लग्न करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात? ह्या तर पारंपरिक नाही, गोष्टी आलेल्या आहेत. इथे विषय चाललाय आपल्या सत्याचा शोध घेण्याचा. मग खरं लग्न जसं रामेश्वर सर म्हणतात, पुराव्यासोबत बोलतात की हे खरं लग्न आहे. उर्मिलाताई, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आता रामपालजी महाराज यांच्या भगत जी म्हणताय की असं असं आहे त्यांच्या आश्रमामध्ये की लग्न लागणं 17 मिनिटामध्ये रमिणी होते आणि 33 कोटी देवांचं आवाहन केलं जातं वगैरे वगैरे. तर आम्ही बघू ते काय असतं ते त्यांच्या रमिणीमध्ये सांगू आणि पाहू एकदा किशोर सर, समजा आता ढाके सरांना आणि उर्मिलाताईला समजा लग्न बघायला यायचं असेल तर येऊ शकतात का? हा
हा बिलकुल तिथं अहो सगळ्या जगासाठी द्वार खुललंय. येऊ शकता तिथं. तिथं कुठलंही बंधन नाही. तुम्हाला तिथं आल्यानंतर कुठला चार्ज द्यायचा नाही. तुमची सगळी व्यवस्था आहे खाण्यापिण्याची, राहण्याची, आथरायला गाद्या आहेत, पांघरायला रजाई आहेत. सगळी व्यवस्था आहे. पंचपक्वान्न आहे, चहा आहे, बिस्किट आहे. तुम्हाला ₹1 लागणार नाही. आमच्या संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस जगतचे बी लोक येतात ना, तर त्यावेळेस समजा त्यांनी प्रश्न केले की आमचे लग्न इथं होऊ शकतात का? पण अगोदर त्याला ते ज्ञान सांगितलं जातं आणि ते पूर्ण ज्ञान त्याला पटल्याच्या नंतर त्याला नामदीक्षा घ्यावी लागते आणि नामदीक्षा घेतल्याच्या नंतर ते परिवार पूर्ण उपदेशी पाहिजे. एकही सदस्य त्याच्यात हे नसला पाहिजे. त्यावेळेस ते रमणीयमध्ये सगळं लग्न होऊ शकतं आणि सगळ्या गोष्टी त्याला तिथं मिळू शकतात. असं कुठलंच असं बंधन नाही राहत मग. ताई तुम्हाला काय आणि सांगायचं? बोला सर बोला. तर म्हणजे मुलीला असं कुठलंच तुम्हाला असं करायचं काम पडत नाही, की समजा आता ही मुलगी आपल्याला त्या मुलीला आपल्या दुःख देतील म्हणून. कारण दोन्ही परिवार उपदेशी असल्यामुळं त्या ठिकाणचे जे वातावरण असतं घरातलं, बिलकुल ते एक छोटा आश्रम असल्यासारखं असतो तो परिवार म्हणजे उपदेशी असणारा. त्या घरात 3 टाईमच्या आरत्या, ज्योती हवन, दंडोत प्रणाम, त्याच्यानंतर जप-जाप्य हे सगळं दिलेल्या नियमामध्ये मर्यादेमध्ये केल्यामुळे त्या घरात सतलोकच एक प्रकारचा तिथं हे झालेला असतो. त्यामुळं मी म्हटलं तिथे मुलीला सुद्धा मर्यादा असतात आणि आमचे गुरुजी सांगतात की आपली सासू जी आहे आईप्रमाणे आहे, तिची सेवा करायची. आपले सासरे पण वडिलाप्रमाणे आहे, नणंदला पण बहिणीप्रमाणे समजायचं, दिराला पण भावाप्रमाणे समजायचं, असे संस्कार दिले जातात. त्याच्यामुळे ती जी येते तिला पूर्ण संस्कार असतात. ती आपल्या परिवाराची पण सेवा करते आणि सासू सासरे सुद्धा तिला मुलीप्रमाणे समजतात आणि नणंद वगैरे दीर सगळे तिला म्हणजे प्रेमाने घेतात. त्याच्यामुळे ते घर एक स्वर्गापेक्षा पण चांगलं असते. कुठल्याही वाद कोणती नाही राहत. तसं घर निर्मळ वातावरण राहते, एकदम मस्त आनंदी. अच्छा. तर सर तुम्ही इथे प्रश्नांची उत्तरं ऐकली आहात आणि इथे परंपरा आणि शास्त्रांमध्ये शास्त्र कुठेतरी जिंकतोय. आणि सर असं झालंय का रामेश्वर सर, की लग्न झालेले आहेत, की 1-2 लग्न झालेले आहेत? बिलकुल करोडोच्या संख्येमध्ये इथं लग्न झालेले आहेत. लाखोच्या नाही करोडोच्या संख्येमध्ये आज इथं लग्न होत आहे. गरीब लोक जे आहे लग्न करू शकत नाही, पण इथे संत रामपालजी महाराजांच्या इथे मध्ये गरीब श्रीमंत सगळे सारखे आहे आणि इथे जी मुलगी जी आहे ती सुद्धा म्हणजे आनंदात राहते, सुखात राहते, संस्कारित असतात आणि कितीही तुम्ही वऱ्हाडी आणू शकता, सगळ्यांना जेवण फ्री, एकही रुपया लागत नाही. एखाद्या गरीबाला 3-4 मुली असतात. हुंडा बी देऊ शकत नाही. मोलमजुरी करून पोट भरायचं पडतं, तर त्या मुलीला हुंडा कसं देणार? बरोबर शिक्षण बी केलं जात नाही त्या मुलीचं. मग आमच्या रामपालजी महाराजांनी आता अन्नपूर्णा नावाची एक मोहीम चालू केलेली. त्या माध्यमातून त्या गरीबाची मदत होत आहे. त्या परिवाराची पूर्ण सोय करतात. कोणाला घर नसेल तर घर, पुन्हा त्याचे महिन्याचं रेशन जर तो त्या घरात जर कोणी एखादा माणूस अपाहिज असला किंवा तो कमवू शकत नाही, आता रोगी आहे आणि मुलं लहान लहान आहेत, त्या मुलाचं पूर्ण शिक्षण, त्यांचे पूर्ण शाळेचा खर्च, त्याच्या शाळेचा खर्च म्हणजे ते कुठे जर गाडीने जात असले तर गाडीचा खर्च पूर्ण रामपालजी महाराज उचलतात आणि त्या घराचा पूर्ण रेशन पाणी रामपालजी महाराज हे करतात. जोपर्यंत त्या घरात कमवता तो मुलगा होत नाही किंवा माणूस होत नाही, तोपर्यंत अन्नपूर्णा मोहीमच्या माध्यमातून संत रामपालजी महाराज त्या परिवाराला पूर्ण म्हणजे त्यांच्या याच्यातच घेतात, ते दत्तकमध्ये घेतात आणि त्या माध्यमातून त्याचा परिवार पालन पोषण होतं आणि त्या मुलीचं लग्न सुद्धा संत रामपालजी महाराज रमेनीद्वारे करून देतात. चालतं ठीक आहे. तुम्ही एवढं सांगतात कर्माचं तुमचे संत रामपालजी महाराज. आता थोडंफार तर मान्य करावं लागणार आम्हाला. तरी आम्ही एकदा तिथे येऊन बघतो. रमिनी लोकांची चालू असते येऊन बघतो कशी रमिनी होती, काय होतं, त्याच्यानंतर करू आम्ही विचार या गोष्टीचा. तुम्ही आताच्या ना आता आमच्या रामपालजी महाराजांचा अवतरण दिवस आहे. संत रामपालजी महाराजा ते जेवढे आश्रम आहेत भारतात आणि देश विदेशामध्ये त्या ठिकाणी त्याचं भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे 6, 7, 8 या 3 सप्टेंबर मध्ये. तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही येऊ शकता. रमेनीचा ज्या दिवशी दिवस आहे तुम्ही 7 तारखेला तिथे येऊ शकता. रमेनीचा दिवस आहे तो. तुम्ही 3 दिवसासाठी हजर राहू शकता. तिथं अमर ग्रंथाचा अमरवाणीचा पाठ असतो. तुम्ही 3 दिवसांनी आज येऊ शकता तिथं. 3 दिवस मी इथे कार्यक्रमात हजर राहू शकतात आणि तिथे आम्ही येणार आहेत.
तुमच्या रवीन कधी होऊ शकते त्याला असं मुहूर्त तारीख तीच इतकं लागत नाही का? नाही 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 तीच काय अहो संत महात्म्याचे जे शब्द असतात संत महात्म्याचे हे तिथीवर कार्यक्रम नसतात. ते जे ज्या ठिकाणी ज्या दिवशी अवतीर्ण होतात तीच तिथं असते. हो का? तीच तिथं असते. हा असं नाहीये ठीक आहे, काही. बघू आम्ही आता त्या गोष्टी करू विचार आता आणि थोडी चर्चा करू आमच्या घरामध्ये आम्हाला. पण त्याचा एक जर मुलगा बघत असला आणि त्याच्या घरचे जगत असले तर मग त्याला प्रॉब्लेम येतो का? नाही 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 चालत नाही. तर तसं नाही होत. पूर्ण परिवार दोन्हीकडचे उपदेशी लागतात. हा त्या तुम्ही का म्हणजे तुमची जर मुलगी असेल तर त्या ठिकाणी ती सुखी राहू शकते प्रेमिनी झाल्याच्या नंतर. नाही माझा मुलगा आहे. तुमचा मुलगा जरी असेल मुलगा तरी आहे पण आमचा तुमचा त्याने मुलगा हा तुमच्या मुलांनी नाम घेतलेलं आहे का? हो घेतलेलं आहे त्यांनी. मग नाम घेतलं, एक रेमेडी महिना होईल झाला ना. त्याला. हा एक होईल ना महिना मग झाला रेमेडी होईल. हो का? रेमेडी पण होऊ त्या शकते. काय नाही मुलगा मिळालं मुलगा हुंडा उपदेशी बिंडा. असले की हा हुंडा नाही. हुंडा नाही मिळणार. हुंडा तर नाही तिथं बंद केलेलं आहे. कारण त्याचं कर्म बनलं जातं त्याच्यामुळे ते मग आता आम्हाला संत आमच्या रामपालजी पाहुण्याची मुलगी आमच्या पाहुण्याची मुलगी भेटायला पाहिजे आम्हाला तिथं मग आमच्या सोयऱ्या राहिल्याची. पाहुण्याची म्हणून नाही. इथं उपदेशी परिवार असले तिथं काय सांगितलेलं आहे पाहुण्याची म्हणजे आपण जातपात कुठं मानलेली. इथं जीव हमारी जाती है मानव धर्म हमारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा. असं थोडेच आहे काही. अहो कोणत्या कास्टचं देवी होते का? देव काष्ट कुठून काढल्या देवी देव तुम्ही किती पाहुणे आणू शकतात पण बर का इथं जातपातीचा काय विषयच नाही. कशाचे सगळे अहो प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. सगळे परमात्माचे त्या आत्मे सगळे परमात्म्याचे तर मग जात कुठून आणली तुम्ही? नाही बरं चांगलं राहा तुमचे भक्ती थोडंफार वाटवत डोकं घाला म्हणजे लक्ष करा म्हणून. आमच्या मुलाला घेतल्या मुलगा जर सांगतो आम्हाला पण त्याच्यावर काही लक्ष देणं नाही आम्ही. म्हणजे काही सांगते कुठून आता काही घेऊन येतो सांगतो हे करायचं नाही ते करायचं नाही झोपतो दंडोत करतो म्हणतो. अच्छा, तर तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं आता याच्या. इथल्या चर्चेला मला एक तर कळालेलं आहे, निष्कर्ष इतकं निघतंय की संत रामपालजी महाराज हुंडामुक्त विवाहाची मोहीम चालवत आहेत आणि खूप लोकांची लग्न झालेत आणि सगळे सुखी आहेत असं रामेश्वर सरांचं म्हणणं आहे. तर एकीकडे परंपरेच्या अनुसरून जे हुंडा घेण्यात येतात तर त्याच्यावर आज पण खूप केसेस आपण ऐकायला येतोय. म्हणजे एका पक्षामध्ये सुख दिसतंय तर एका पक्षामध्ये दुःख दिसतंय. आता कितीही म्हटलं तरी आता देखादेखी लग्नांमध्ये एवढं सगळं खर्च होतोय. एखाद्या साधारण वडिलांना ते शक्य होणार नाहीये पण मुलीच्या प्रेमासाठी ते करावं लागतं आणि हुंडा वेगळी गोष्ट अजून. तर या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला एक दिसतंय की भक्ती मार्ग समजून जर आपल्या संतांच्या ग्रंथांना जर उघडून जर आपण बघितलं आणि शास्त्रांना जर बघितलं तर नक्कीच प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळू शकतात. या चर्चेबद्दल बघणारे प्रेक्षकांना काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि आपण पुढच्या चर्चेमध्ये असंच एक मुद्दा घेऊन येणार आहोत. आणि मी सगळ्या मान्यवरांचा धन्यवाद करते की तुम्ही तुमचा पक्ष मांडला एकदम छान पैकी ऐकून घेतलं. तर रामेश्वर सर आणि बद्रीनाथ सर तुमचं जे मेन डिस्कशन होतं आणि कल्पनाताई आणि उर्मिलाताईंनी जे डिस्कशन केलं हुंडा घ्यावा की नाही घ्यावा तर सरकार तर इथं म्हणतेच की हुंडा घेऊच नका पण ते चाललेलं आहे. तर प्रयत्न करा की हुंडा घेऊ नका आणि आजूबाजूला जर कोणी हुंडा घेत असेल तर नक्कीच त्यांना सतलोक आश्रमला एकदा आमंत्रित करा जसं की रामेश्वर सर म्हणतात. म्हणजे तिथे त्यांना ज्ञान चर्चा करण्यात येईल आणि काय ते सत्य तुमच्या समोर आहे. तर खरं म्हटलं तर आपण भगवद्गीता सारख्या पुस्तकांना इग्नोर करू शकत नाही. संतांच्या ग्रंथांना कीर्तनांना अभंगांना इग्नोर करू शकत नाही. त्यांनी सुद्धा हाच मार्ग सांगितलाय की हुंडा घेऊ नये. कल्पनाताईंनी खूप छान इथे प्रमाण मांडलेत आपल्या समोर. तर नक्कीच सगळ्यांनी एकदा विचार करावा आणि आपला निर्णय घ्यावा आणि आपलं कल्याण करून घ्यावं. कारण सत्याचा शोध हा नक्कीच स्वर्गापर्यंत आणि त्याहून पुढे मोक्षापर्यंत घेऊन जाणार. चला तर मग पुढच्या भागामध्ये भेटूया. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचं धन्यवाद.